सगळं घडल्यानंतर आता दिल्ली पोलीस ऍक्शन मोडवर आलेत। पोलीस आता सीजीपी नेत्यांवर गुन्हे दाखल करणार आहेत। कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे। शांततापूर्ण मार्गाने आंदोलन न केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन शांततापूर्ण मार्गाने न केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी सीजेपी नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। जंतर मंतर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा ठपका आहे। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडनं। शिवाजी, आता दिल्ली पोलीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत। सीजीपी नेत्यांना लक्ष्य केलं जातंय, काय घडामोडी आहेत? गिरीश, नियोजित शांततापूर्ण निदर्शनं जी करणार होती ती झालेली नाहीत। त्याचं उल्लंघन करून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि पोलिसांच्या कामात मुख्यतः अडथळा आणण्याचा प्राथमिक ठपका आज सीजीपीच्या नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलाय। त्यामुळे दिल्ली पोलिसांनी सीजीपीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। जंतर मंतर परिसरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी पोलीस या सगळ्या नेत्यांवरती कडक कायदेशीर कारवाई उचलणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। आपल्याला माहिती आहे की जंतर मंतरवरती सकाळपासूनच मोठी गर्दी तरुणाईची आलेली होती। सीजीपीने आंदोलनाच्या दरम्यान सातत्यानं सांगितलं की पीसफुल आंदोलन आणि मोर्चा काढला जाईल, पण जी दृश्य समोर आली त्याच्यानंतर पोलिसांनी अश्रू नळकांड्या त्यांच्यावरती फोडलेला आहे। त्यांना पांगवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। या सगळ्या दरम्यान कुठेतरी गदारोळ झालेला आहे। हीच परिस्थिती लक्षात घेता आता पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। सीजीपीच्या नेत्यांवरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। शांततापूर्ण मार्गाने आंदोलन न केल्याचा ठपका हा सीजीपीच्या नेत्यांवर ठेवण्यात आलाय। शिवाजी, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। या हिंसक आंदोलनाची आता गंभीर दखल दिल्ली पोलिसांनी घेतली आहे आणि कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।